नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथून शिंदेच्या शिवसेनेच्या नीता सुरेंद्र नवरे सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केटी जाधव सर्वात कमी मताधिक्याने विजयी. काल दिनांक 21 डिसेंबर रोजी नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पार पडली. एकूण निवडून आलेल्या 25 नगरसेवकापैकी शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या उमेदवार नीता सुरेंद्र नवरे दिग्रस शहरामधून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या. 707 इतके मताधिक्य त्यांना आहे. तर प्रभाग क्रमांक 5 चे ठाकरेच्या शिवसेनेचे उमेदवार केटी जाधव सर्वात कमी मताधिक्याने निवडून आले. केटी जाधव यांचे केवळ 9 मताधिक्य आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मधून पूजा व्यंकटेश राऊत 168 मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना 880 मतदान आहेत. तर सविता अमर नरोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार यांना 712 मते आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे बाळू पुंडलिक जाधव 265 मताधिक्याने विजयी झाले. त्यांना 972 मतदान आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीचंद रामू राठोड यांना 527 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून अंजली शामराव राऊत 830 मतदान घेऊन विजयी झाल्या. त्यांनी मंगला गणेश ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार यांचा 134 मताधिक्याने पराभव केला. मंगला ठाकरे यांना 696 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून डॉक्टर संजय विजय कुमार बंग शिवसेनेचे उमेदवार हे 366 मताधिक्याने विजयी झालेत. त्यांना 1074 मतदान आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अटल विक्रम सुभाषचंद्र यांना 708 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनाच्या कविता गजानन सुकळकर 122 मताधिक्याने विजयी झाले. त्यांना 853 मतदान आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार कविता रामेश्वर पेंदोर यांना 731 मतदान आहेत. 122 मतांनी कविता गजानन सुकळकर विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 3 मधून निलेश रामराव कुटे शिवसेनेचे उमेदवार यांना 725 मत आहेत. त्यांनी राहुल वसंत वानखेडे यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव केला. राहुल वानखेडे यांना 713 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार स्वाती दिनेश धाडवे शिवसेना यांना 828 मतदान मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ज्योत्ना दीपक फिसके यांना 792 मतदान मिळाले. स्वाती दिनेश धाडवे 36 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 4 मधून संदीप रघुनाथराव झाडे विजयी झालेत. त्यांना 562 मतदान आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अरबाज इक्बाल धारीवाला यांना 507 मतदान आहेत. शिवसेनेचे उमेदवार संदीप रघुनाथराव झाडे 55 मतांनी विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 5 मधून कैलास तानसा जाधव 9 मतांनी विजयी झालेत. त्यांना 694 मतदान आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर मनोज वसंतराव टेवरे यांना 685 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी रिकपचंद मेहता 148 मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना 681 मतदान आहेत. तर सदबजा मोहम्मद जावेद भारतीय विकास आघाडी यांना 533 मतदान आहेत. चंद्रकांत पवार शिवसेनेच्या उमेदवार ह्या 38 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 935 मतदान आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती उद्धवराव अंबुरे यांना 897 मतदान आहेत. 38 मतांनी चेतना चंद्रकांत पवार विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 6 मधून नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान 400 मताधिक्याने विजयी झालेत. त्यांना 1157 मतदान आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोहम्मद मकसूद अहमद मोहम्मद फारूक यांना 757 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून वैशाली विठोबा दुधे शिवसेना 234 मताधिक्याने विजयी झाल्या.
त्यांना 1949 मतदान आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रुपाली रामराव ताकपिरे देशपांडे यांना 1715 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 7B मधून शिवसेनेच्या नीता सुरेंद्र नवरे विजयी झाल्या. त्यांनी रेहाना प्रवीण मोहम्मद एजाज यांचा 707 मताधिक्याने पराभव केला. नीता सुरेंद्र नवरे यांना 2181, तर रेहाना प्रवीण यांना 1474 मतदान आहेत. प्रभाग क्रमांक 7K मधून शिवसेनेचे सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांना 1968 मतदान मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजिंक्य गणेश म्हात्रे यांना 1590 मतदान मिळाले. 378 मताधिक्याने सचिन लक्ष्मणराव बनगिनवार विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 8A मधून शिवसेनेचे किशोर तुकाराम कोचडे यांना 1008 मतदान मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मीना विलासराव पवने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना 876 मतदान मिळाले. 132 मतांनी किशोर तुकाराम कोचडे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 8B मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरुणा हेमंत रत्नपारकी यांना 989 मतदान मिळाले. तर शिवसेनेच्या उमेदवार रेवती संदीप रत्नपारकी यांना 720 मतदान मिळालेत. 269 मतांनी अरुणा हेमंत रत्नपारकी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 9A मधून रामेश्वर सदाशिव नरळे यांनी 1092 मतदान घेतले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शैलेश मुलचंद लाचुरे यांना 1044 मतदान मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामेश्वर सदाशिवराव नरळे 48 मतांनी विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 9B मधून शिवसेनेच्या असारा फातेमा इफ्तेकार खान यांना 1433 मतदान मिळाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका तुषार मोरे यांना 1042 मतदान मिळाले. 391 मताधिक्याने असारा फातेमा इफ्तेकार खान विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 10A मधून रुस्तम गुलाब पप्पूवाले यांना 1172 मतदान मिळाले. तर मोहम्मद आदिल जावेद नागपुरे शिवसेनेचे उमेदवार यांना 1108 मतदान मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रुस्तम गुलाब पप्पूवाले 64 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 10B मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहमत रमजान पटेल यांना 924 मतदान मिळाले. तर आलमवाले शेबाना बेगम इस्राईल शिवसेनेचे उमेदवार यांना 829 मतदान मिळाले. रहमत रमजान पटेल यांचा 95 मताधिक्याने विजयी झाला. प्रभाग क्रमांक 11A मधून शेख बिलाल शेख हुसेन मीरावाले AIMIM पक्षाचे उमेदवार यांना 792 मतदान मिळाले. तर शिवसेनेचे उमेदवार शेख सलमान रोशन यांना 745 मतदान मिळाले. AIMIM पक्षाचे शेख बिलाल शेख हुसेन मीरावाले 47 मताधिक्याने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 11B मधून अपक्ष शगुफ्ता सय्यद अक्रम यांना 846 मतदान मिळाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहनाज बानो हरून यांना 622 मतदान मिळाले. शगुफ्ता सय्यद अक्रम 224 मताधिक्याने विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 12A मधून शिवसेनेच्या घोचेवाले सायमा तबस्सुम मोहम्मद अजीम यांना 959 मतदान मिळाले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मीरावाले नसीम बानो मोहम्मद सलीम यांना 726 मतदान मिळाले. घोचेवाले सायमा तबस्सुम मोहम्मद अजीम 233 मताधिक्याने विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 12B मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांना 872 मतदान मिळाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेख मोहम्मद साहिल शेख मतीन यांना 796 मतदान मिळाले. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 76 मताधिक्याने विजयी झाले. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.